फक्त 10 मिनिटात अगदी हॉटेलसारखी मशरूमची भाजी घरच्या घरी बनवू शकता. आणि अशी मशरूमची भाजी एकदा बनवली तर परत-परत बनवावी लागेल इतकी झकास होते. कशी बनवायची ते सांगते. मशरूमचं इथे पॅकेट आणलं होतं. पाण्यात घालून ते स्वच्छ धुवून घ्यायचे. छान व्यवस्थित धुवून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचे आपल्याला. जर फारच काळे असतील ना, तर तुम्हाला अजून एक सांगते. एकतर मैदा किंवा तांदळाच्या पिठाने हे घासून घ्यायचे म्हणजे ह्याच्यावरचं काळं पूर्णपणे निघून जातं. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचे उभे कट करून घ्यायचे. जसे मी आता इथे करते ना, अगदी त्याप्रमाणे. भाजी खूप सुंदर होते. बनवायला फार वेळ लागत नाही. आता हे मशरूम जे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. बाउलमधून काढल्यानंतर इथे आपण आता कांदा चिरून घेऊयात. 2 मीडियम साइजचे कांदे घेतले मी. त्याच्यातला 1 कांदा जो आहे ना, तो उभा चिरून घ्यायचा आणि 1 कांदा जो आहे, तो एकदम बारीक चिरून घ्यायचा भाजीसाठी. उभा चिरलेला कांदा आपल्याला वाटण तयार करून घालायचंय. त्यामुळे कांदा उभा चिरून घेतलाय आणि 1 कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. ह्याच्याबरोबरच आपल्याला लसूण पण लागणार आहे. लसूण पण सोलून घ्यायचे. नंतर आता हे झाल्यानंतर पॅन घ्यायचा. पॅनमध्ये साधारण 3 ते 4 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं. तेल इथे जास्त लागणार आहे, कारण की आपण रस्सा भाजी बनवतोय. त्यामुळे थोडं तेल जरा जास्त लागणार आहे. ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा आहे ना, तो घालून घ्यायचा. त्याच्याबरोबरच लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. इथे माझ्या छोट्या लसूण पाकळ्या होत्या म्हणून मी एकदम 15-20 घातल्या. तुमच्याजवळ जर मोठ्या म्हणजे पाकळ्या असतील तर तुम्ही एक 8-10 पाकळ्या घालून हे छान फ्राय करून घ्यायचं. लसूण आणि जो कांदा आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. एक 5 मिनिटं एकदम ब्राउन झालं ना फ्राय करून, की मग ते काढून घ्यायचं. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि ह्याच्याबरोबरच कोथिंबीर घालायची थोडीशी. कोथिंबीर घालून मग हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. हे बघा, छान असं वाटण तयार झालं. आता काय करायचं, हे जे वाटण आहे ना, हे मशरूमचे जे तुकडे केलेले आहेत त्याच्यावर घालून घ्यायचं. हे वाटण घातल्यानंतर लगेचच बाकीच्याही गोष्टी घालून घ्यायच्यात आपल्याला. तर इथे साधारण मी 1 वाटी दही घातलंय, छोटी वाटी आहे ही. 1 वाटी दही घालायचं आणि हे दही खूप जास्त आंबट नाहीये. दही खूप जास्त आंबट असेल तर दही थोडंसं कमी घाला. नंतर इथे 1 चमचाभर मी लाल तिखट घातलंय, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आता इथे मसाला तुम्हाला कुठला आवडतो तुम्ही तो घालू शकता. नंतर ह्याच्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे जे मसाले आहेत हे घरामध्ये सहज अवेलेबल असतात. त्यामुळे ते घाला शक्यतो. तुमच्याकडे वेगळे मसाले असतील तर तुम्ही ते वापरले तरी चालू शकतं. आता व्यवस्थित हलवून हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचंय. आता हे मॅरिनेट होईपर्यंत काय करायचं, आपल्याला थोडेसे खडे मसाले लागणार आहेत. तर आता मी इथे कुठले-कुठले खडे मसाले वापरले ते तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये मी 3 तेजपत्ते घेतलेले आहेत, 1 मोठी लवंग घेतलेली आहे, छोटा दालचिनीचा तुकडा, स्टार फूल आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याला खडे मसाले ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आता ज्या पॅनमध्ये आपण कांदा आणि लसूण परतून घेतलं होतं ना, सेम त्याच पॅनमध्ये पुन्हा एक 3 ते 4 चमचे तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे. खडे मसाल्यांच्या बरोबरच कांदा देखील घालून घ्यायचा बारीक चिरलेला आणि हा परतून घ्यायचा 1 मिनिटभर. मिनिटभर व्यवस्थित परतून झालं ना, की ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं सुद्धा छान तडतडू द्यायचं ह्याच्यामध्ये. एकदा पुन्हा परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला हिंग आणि हळद सुद्धा घालून घ्यायची आहे. तर थोडासा हिंग आणि थोडंसं हळद याच्यामध्ये घालून घ्यायची. अगदी पाव-पाव चमचा घालायची, फार घालायची नाहीये. कारण की आपण मॅरिनेट करताना मशरूममध्ये सुद्धा ते घातलेलं आहे त्यामुळे. आता काय करायचं, हे मशरूम जे आहे मॅरिनेट करून ठेवलेलं, ते या पॅनमध्ये घालून घ्यायचं आणि ह्याच्याच बरोबर एक साधारण अर्धी वाटी तरी पाणी घालायचं. आपल्याला फार जास्त पातळ बनवायचं नाहीये. थोडंसं आपल्याला घट्टसरच मशरूमची भाजी बनवायची आहे. त्यामुळे अगदी अर्धी वाटी पाणी खूप होतं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून झालं ना, की मग ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता इथे मीठ वगैरे काही घालायचं नाहीये. आपण मॅरिनेट करतानाच मीठ घातलेलं आहे. झाकण ठेवून एक 10 मिनिटं एकदम मीडियम आचेवरती शिजू द्यायचं. हे बघा, छान शिजून तयार होतं. ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथी थोडीशी हातावरती कुस्करून मग कसुरी मेथी घालून घ्यायची. आपली ही मशरूमची भाजी इथे तयार होते. खायला खूप अप्रतिम लागते. बनवायला एकदम सोपी आहे. फार काही वेळ लागत नाही. तुम्ही अगदी सकाळच्या वेळेमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकता आणि फार सोपी आहे बनवायला. सगळे इन्ग्रेडियंट्स साधारण घरामध्ये असतातच. एकदा हलवून घेतली ना, की एक 5 मिनिटं अशीच शिजू द्यायची. हे बघा, छान तरी पण आलेली आहे आणि खूप अप्रतिम लागते चवीला. तुम्ही ही भाताबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि पोळीबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.